Hello students, in this video we are going to discuss dielectrics and electric polarization, then polar dielectrics, non-polar dielectrics, then polarization of first non-polar and second polar dielectrics in an external electric field, then polarization, and last one reduction of electric field due to polarization of a dielectric. Okay, so first of all we will see dielectrics and electric polarization. आता काय म्हटले पहा, dielectrics are insulators which can be used to store electrical energy. म्हणजे डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय आहेत, तर हे इन्सुलेटर्स आहेत ज्याचा यूज कशासाठी केला जातो, तर इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपल्याला डायलेक्ट्रिकचा काय करता येतो, यूज करता येतो. आणि डायलेक्ट्रिक्स म्हणून काय वापरले जातात, तर इन्सुलेटर्स वापरले जातात. दिस इज बिकॉज व्हेन सच सबस्टन्सेस आर प्लेस्ड इन an external field, their positive and negative charges gets displaced in opposite directions and the molecules develop a net dipole moment. म्हणजे असे सबस्टन्सेस म्हणजे इन्सुलेटर्स असे जे आहेत ते जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवले तर आपल्याला पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस हे डिस्प्लेस झालेले पाहायला मिळतात. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस एका बाजूला येतात एका फेसला आणि निगेटिव्ह चार्जेस हे दुसऱ्या फेसला येतात आणि त्याच्यामुळं त्या इन्सुलेटरमध्ये आपल्याला नेट डायपोल मोमेंट जो आहे तो क्रिएट झालेला बघायला मिळतो. दिस इज कॉल्ड पोलरायझेशन ऑफ द मटेरियल अँड सच मटेरियल्स आर कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक्स. याला पोलरायझेशन असं म्हटलं जातं आणि या मटेरियल्सना काय म्हटलं जातं, डायलेक्ट्रिक मटेरियल्स असं म्हटलं जातं. नाऊ दिस डायलेक्ट्रिक्स आर क्लासिफाईड ॲज पोलार अँड नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. म्हणजे डायलेक्ट्रिक्सचे दोन भाग पडतात. त्याच्यातला पहिला जो आहे त्याला पोलार डायलेक्ट्रिक्स असं म्हटलं जातं आणि दुसरा जो आहे त्याला नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स असं म्हटलं जातं. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी पोलार डायलेक्ट्रिक्स. आता पोलार डायलेक्ट्रिक्स कुठल्या डायलेक्ट्रिकला म्हणायचं, तर मुळात पोलार मोलॅक्यूल कुठल्या मोलॅक्यूलला म्हणायचं पहा, अ मोलॅक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस दॅट इज प्रोटॉन्स does not coincide with the center of mass of negative charges that is electrons because of the asymmetric shape of the molecule is called polar molecule. आता ह्याचा अर्थ काय होतो पहा, ज्या मोलॅक्युल्समध्ये पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन्स, आता कुठला एखादा आपण मोलॅक्यूल जर घेतला तर त्याच्यामध्ये ॲटम्स असतात, ॲटम्स घेतला आपण तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत असतात. तर कुठला एखादा मोलॅक्यूल जर आपण घेतला तर त्या मोलॅक्यूलमध्ये जेवढे ॲटम आहेत त्या सर्व ॲटममध्ये असणारचे जे न्यूक्लियस आहे त्यांच्यामधला पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मास हे जर कोइन्साइड होत नसतील आणि त्याच्यामुळं त्या मोलॅक्यूलचा जो शेप आहे तो असिमेट्रिक असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि असे जे मोलॅक्यूल्स आहेत त्या मोलॅक्यूल्सना काय म्हटलं जातं, पोलार मोलॅक्यूल्स असं म्हटलं जातं. आणि ह्या पोलार मोलॅक्यूल्सपासून जो डायलेक्ट्रिक बनलेला असतो त्याला पोलार डायलेक्ट्रिक असं म्हटलं जातं. आता फिगरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, फिगर ए जी आपण दाखवल्या ती पोलार मोलॅक्यूलची फिगर आहे. त्याच्यानंतर ना दुसरी दोन एक्झाम्पल या ठिकाणी दाखवले आहेत. पहिलं त्याच्यातलं HCl हे एक्झाम्पल दाखवले, त्या दोन्हीचा पॉझिटिव्ह न्यूक्लियाचा सेंटर ऑफ मास जर तुम्ही घेतला आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा जर सेंटर ऑफ मास घेतला तर ते वेगवेगळे असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक डायपोल थोडक्यात क्रिएट झालेला पाहायला मिळतो. म्हणजेच मॅग्नेटिक मुवमेंट क्रिएट झालेला पाहायला मिळतो. आणि असे जे मोलॅक्यूल्स आहेत त्यांना पोलार मोलॅक्यूल्स म्हणायचं आणि ह्यांच्यापासून जो डायलेक्ट्रिक बनतो त्याला पोलार डायलेक्ट्रिक असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे H2O, दोन हायड्रोजनचे आणि एक ऑक्सिजनचा मोलॅक्यूल आहे. याच्यामध्येही पण पॉझिटिव्ह न्यूक्लियाच्या सेंटर ऑफ मास आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मास हे एकमेकांपासून वेगळे वेगळे असतात, ते कोइन्साइड होत नाहीत आणि म्हणून ही जी एक्झाम्पल आहे ती पोलार डायलेक्ट्रिक्सची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. याच्याशिवाय खाली अजून एक्झाम्पल दिलेत बघा, HCl, त्याच्यानंतर वॉटर, अल्कोहोल, NH3 एटसेट्रा आर द एक्झाम्पल ऑफ द पोलार डायलेक्ट्रिक्स. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचा आहे दुसरा टाईप ह्याच्यातला जो आहे तो म्हणजे नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. बरोबर पोलारच्या
विरुद्ध हे असतात. म्हणजे पोलार डायलेक्ट्रिक्समध्ये सेंटर ऑफ मास जे आहेत ते कोइन्साइड होत नाहीत, तर नॉन पोलार डायलेक्ट्रिक्समध्ये ते कोइन्साइड होतात. बघा काय म्हटलंय, अ मोलॅक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ द पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड्स विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द निगेटिव्ह चार्जेस इज कॉल्ड ॲज अ नॉन पोलार मोलॅक्यूल. म्हणजे ज्या मोलॅक्यूलमध्ये पॉझिटिव्ह न्यूक्लियाचा सेंटर ऑफ मास आणि रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मास हे जर कोइन्साइड होत असतील, म्हणजे दोन्ही एकावरती एक येत असतील, तर त्या मोलॅक्यूलला नॉन पोलार मोलॅक्यूल असं म्हटलं जातं. आणि अशा नॉन पोलार मोलॅक्यूलपासून जो डायलेक्ट्रिक तयार होतो त्याला नॉन पोलार डायलेक्ट्रिक असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जी फिगर दाखवली आहे त्याच्यामध्ये पहा, ए फिगर जी आहे ती नॉन पोलार मोलॅक्यूलची या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ना एक्झाम्पल दाखवलेत H2, त्याच्यानंतर ना CO2, फिगर बी आणि सी मध्ये जी दाखवली ती एक्झाम्पल ती. तर ह्या दोन्हीमध्ये पॉझिटिव्ह न्यूक्लियाचा सेंटर ऑफ मास आणि निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मास हे दोन्ही कोइन्साइड होतात आणि त्याच्यामुळे हे नॉन पोलार मोलॅक्युल्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्याशिवाय एक्झाम्पल दिलेत पहा आपल्याला, हायड्रोजन, त्याच्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड दॅट इज CO2, देन बेन्झीन, देन मिथेन एटसेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द नॉन पोलार मोलॅक्युल्स. ओके. Now the next point we will see polarization of a non-polar dielectric in an external electric field. म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर नॉन पोलार डायलेक्ट्रिक ठेवला तर तो कसा बिहेव करतो, त्याचं पोलरायझेशन कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते याच्यामध्ये पहा, फिगर एमध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड न अप्लाय केलेला नॉन पोलार डायलेक्ट्रिक दाखवलेला आहे आणि फिगर बीमध्ये जो आहे तो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतरचा नॉन पोलार डायलेक्ट्रिक जो आहे तो काय केलेला आहे, दाखवलेला आहे. त्याच्यामुळं फिगर एमध्ये E0 बारची किंमत जी आहे ती 0 दाखवल्या आणि फिगर बीमध्ये E0 बारची किंमत जी आहे ती नॉट इक्वल टू 0 या ठिकाणी दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. फिगर एमध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही जे आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह न्यूक्लियाय हे एका सर्कलमध्ये दाखवलेत आणि फिगर बीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे दोन वेगवेगळे दाखवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता स्क्रीनवर जी स्लाईड मूव्ह होते आणि डायग्रॅम जी आहे स्क्रीनवरची त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्यायचं आहे. काय म्हटलं पहा, इन द प्रेझेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड E0 the centers of the positive charge in each molecule of a non-polar dielectric is pulled in the direction of E0 bar. म्हणजे नॉन पोलार मोलॅक्यूलला जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर पॉझिटिव्ह न्यूक्लियाचे जे सेंटर्स आहेत, पॉझिटिव्ह चार्जचे जे सेंटर्स आहेत ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये आपल्याला, म्हणजे फिगर बीमध्ये बघा राईट साईडला आपल्याला पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ते त्याचे सेंटर जे आहेत ते मूव्ह झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाईल द सेंटर्स ऑफ द निगेटिव्ह चार्जेस आर डिस्प्लेस्ड इन द अपोजिट डायरेक्शन. आणि निगेटिव्ह चार्जेसचे जे सेंटर्स आहेत ते फिगर बीमध्ये डाव्या साईडला आपल्याला झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके. Therefore the two centers are separated. आणि ह्याचा परिणाम काय होतो तर फिगर एमध्ये हे दोन्ही सेंटर्स पॉझिटिव्हली चार्जड चार्जेसचे सेंटर्स आणि निगेटिव्हली चार्जेसचे सेंटर्स हे एकमेकांवरती कोइन्साइड झालेले होते, ते आपल्याला फिगर बीमध्ये सेपरेट झालेले या ठिकाणी काय होतात पाहायला मिळतात. Therefore the two centers are separated and the molecule gets distorted. आणि तो मोलॅक्युल्स काय होतो, डिस्टॉर्ट होतो. आता ही जी डिस्प्लेसमेंट आहे चार्जेसची होणारी इंटरनली ही केव्हा थांबते तर ह्या चार्जेसवरती जो एक्सटर्नली अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डमुळे जो फोर्स क्रिएट झाला आहे तो फोर्स त्या चार्जेसमध्ये असणारा जो रिस्टोरिंग फोर्स आहे या चार्जमार्फत ज्यावेळेस बॅलन्स केला जातो त्यावेळेस ही चार्जेसची होणारी डिस्प्लेसमेंट आपल्याला स्टॉप झालेली पाहायला मिळते. काय म्हटलं बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्जेस स्टॉप्स when the force exerted on them by the external field is balanced by the restoring force between the charges in the molecule. ओके. आता पुढे काय म्हटलंय पहा, each molecule becomes a tiny dipole. आता ह्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेसचे सेंटर्स एकमेकांपासून सेपरेट झाल्यामुळं प्रत्येक मोलॅक्यूल हा स्वतः टायनी म्हणजे आकारानं लहान असणारा असा डायपोल तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये पॉझिटिव्ह पोल एक तयार होतो आणि निगेटिव्ह पोल एक तयार होतो, म्हणून याला
टायनी डायपोल असं म्हटलं जातं. द इंड्युस्ड डायपोल मुवमेंट्स ऑफ डिफरंट मोलॅक्युल्स ॲड्स अप गिविंग अ नेट डायपोल मुवमेंट टू द डायइलेक्ट्रिक इन द प्रेझेन्स ऑफ द एक्सटर्नल फील्ड. आता हे जे टायनी डायपोल्स तयार झाले या सर्वांच्या डायपोल मुवमेंट्सची काय होते, ॲडिशन होते आणि आपल्याला नॉन पोलार डायइलेक्ट्रिक मोलॅक्युलचा डायइलेक्ट्रिकचा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण तो ठेवला तर आपल्याला त्या ठिकाणी नेट डायपोल मुवमेंट या ठिकाणी काय झालेला पाहायला मिळतो, क्रिएट झालेला पाहायला मिळतो. ओके, दिस इज ऑल अबाउट द पोलरायझेशन ऑफ अ नॉन पोलार डायइलेक्ट्रिक्स इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट वी विल सी polarization of a polar dielectrics in an external electric field. म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर पोलार डायइलेक्ट्रिक आपण ठेवला तर त्याचं पोलरायझेशन कसं घडतं ते आपल्याला पाहायचं आहे. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आहे याच्यामध्ये तुम्ही पहा फिगर ए जी दाखवलं आहे त्याच्यामध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं नाही, त्याच्यामुळे E0 बारची किंमत 0 घेतलेली आहे. याच्यामध्येही तुम्हाला इलेक्ट्रिक डायपोल्स दिसत आहेत. हा पोलार डायइलेक्ट्रिक आहे, त्याच्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्जड न्यूक्लियाचे जे सेंटर्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट असतात, म्हणजे कोइन्साइड झालेले नसतात आणि त्याच्यामुळं ते आपल्याला या ठिकाणी फिगर ए मध्ये दाखवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, इलिप्टिकल शेपमध्ये दाखवलेले आहेत. पहा आता याचा नेट डायपोल मुवमेंट जो आहे पोलार डायइलेक्ट्रिकचा एक्सटर्नल फील्ड 0 असताना हा 0 असलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण हे सर्व टायनी डायपोल्स जे आहेत ते रँडमली ओरिएंटेड असतात आणि त्यांचा नेट डायपोल मुवमेंट हा किती होतो, 0 होतो. आता ज्यावेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केले बघा फिगर बी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जे सेंटर्स आहेत ते अलाइन झालेले आहेत आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला निगेटिव्हली चार्जेसचे सेंटर्स जे आहेत ते अलाइन झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला राईट साईडचा जो फेस आहे फिगर बीचा त्याच्यावरती आपल्याला पॉझिटिव्ह चार्जेस दिसत आहेत आणि लेफ्ट साईडचा जो फेस आहे याच्यावरती आपल्याला निगेटिव्ह चार्जेस या ठिकाणी क्रिएट झालेले पाहायला मिळतात आणि सर्वच्या सर्व राईट साईडला पॉझिटिव्ह आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह होतात आणि त्याच्यामुळे नेट डायपोल मुवमेंट जो आहे तो आपल्याला पोलार डायइलेक्ट्रिकचा या ठिकाणी इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते आणि जी स्लाइड मूव्ह होते त्याच्यामध्ये पहा काय म्हटलंय, द मोलॅक्युल्स ऑफ पोलार डायइलेक्ट्रिक्स हॅव टायनी परमनंट डायपोल मुवमेंट्स. म्हणजे पोलार मोलॅक्युल्स जे असतात पोलार डायइलेक्ट्रिक्समधले जे मोलॅक्युल्स असतात त्याच्यामध्ये ऑलरेडी टायनी परमनंट डायपोल मुवमेंट्स ऑलरेडी असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ड्यू टू थर्मल एजिटेशन इन द मटेरियल in the absence of the any electric field, these dipole moments are randomly oriented as shown in figure A. Hence the total dipole moment is 0. आता ज्यावेळेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं नसतं त्यावेळेस थर्मल एजिटेशनमुळं हे जे सर्व डायपोल मुवमेंट्स आहेत ते रँडमली ओरिएंटेड असतात आणि त्याच्यामुळं अशा मटेरियलचा नेट डायपोल मुवमेंट म्हणजेच टोटल डायपोल मुवमेंट हा आपल्याला 0 असलेला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता पुढं काय म्हटलं बघा, वेन ॲन एक्सटर्नल फील्ड इज अप्लाइड टू द डायपोल when an external electric field is applied, the dipole moments of different molecules tends to align with the fields. म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर डिफरंट मोलॅक्युल्सचे डायपोल मुवमेंट्स आहेत ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये स्वतःला काय करून घेतात, अलाइन करून घेतात. ॲज अ रिझल्ट द डायइलेक्ट्रिक डेव्हलप्स अ नेट डायपोल मुवमेंट इन द डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल फील्ड. त्याचा परिणाम काय होतो, त्या डायइलेक्ट्रिकमध्ये आपल्याला एक्सटर्नल फील्डच्या डायरेक्शनमध्ये नेट डायपोल मुवमेंट या ठिकाणी क्रिएट झालेला पाहायला मिळतो. अँड हेन्स वी कॅन से हेन्स द डायइलेक्ट्रिक इज पोलराइज्ड. ओके, दिस इज ऑल अबाउट द पोलरायझेशन ऑफ पोलार डायइलेक्ट्रिक in an external electric field. Okay, now the next point we will see is polarization. आता polarization कशाला म्हटलं जातं बघा, सिंपल डेफिनेशन आहे. काय म्हटलंय, the dipole moment per unit volume is called polarization. Dipole moment divided by volume. ओके, याला काय म्हटलं जातं, पोलरायझेशन असं म्हटलं जातं. इट इज डिनोटेड बाय पी बार. पी बारनं पोलरायझेशन जे आहे ते काय केलं जातं, डिनोट केलं जातं. पुढं काय म्हटलं पहा, फॉर लिनियर आयसोट्रोपिक डायइलेक्ट्रिक. म्हणजे जर
डायलेक्ट्रिक हा लिनियर असेल, आयसोट्रोपिक असेल, तर पी बारची जी किंमत आहे म्हणजे पोलरायझेशनची किंमत आहे त्याचं इक्वेशन काय असते, पी बार इज इक्वल टू साय ई इंटू ई बार. ओके, फेअर ई बार जे आहे ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते अप्लाय केलेलं ते आपण डिनोट करतोय. काय म्हटलं पुढं, फेअर साय ई इज द इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ द डायइलेक्ट्रिक मीडियम. जे डायइलेक्ट्रिक मीडियम तुम्ही घेताय त्याची जी इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आहे ती साय ईनं काय केली जाते, डिनोट केली जाते. आणि पुढं आपल्याला दिलेलं आहे मग फॉर व्हॅक्यूमसाठी ही डायइलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी म्हणजे साय ईची जी किंमत आहे ती किती असते, 0 असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, नाव द लास्ट पॉइंट वी विल सी is a reduction of electric field due to polarization of a dielectric. काय म्हटलं पहा, when a dielectric slab is placed in uniform electric field E bar, the electric field produces a slight rearrangement of charges within the atoms, resulting in aligning them with the field as shown in figure A. Figure A मध्ये काय दाखवले पहा, तर याला ह्या डायइलेक्ट्रिकला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये जे चार्जेस आहेत त्यांची स्लाईट अलाइनमेंट झालेली या ठिकाणी काय होते पाहायला मिळते. ओके, पुढं काय म्हटलंय पहा, ॲज अ रिझल्ट ऑफ अलाइनमेंट ऑफ द डायपोल मुवमेंट्स देअर इज अन अपॅरंट शीट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस on the right side and negative charges on the left side of the dielectric as shown in figure B. आता याचा परिणाम काय होतो ह्या अलाइनमेंटचा, तर आपल्याला या डायइलेक्ट्रिकच्या राईट साईडवरती आपल्याला पॉझिटिव्ह चार्जेस एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि लेफ्ट साईडवरती आपल्याला निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते काय झालेले पाहायला मिळतात, एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्याचा परिणाम काय होतो, दीज टू शीट्स ऑफ इंड्युस्ड सरफेस चार्जेस, हे जे सरफेसवरती येणारे चार्जेस आहेत त्यांना इंड्युस्ड सरफेस चार्जेस असं म्हटलं जातं. ते काय करतात, प्रोड्यूस ॲन इलेक्ट्रिक फील्ड E0 बार कॉल्ड द पोलरायझेशन फील्ड इन द इन्सुलेटर. हे दोन्ही जे सरफेस चार्जेस आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड क्रिएट करतात जे आपण E0 बारने या ठिकाणी डिनोट करतोय आणि त्या फील्डला पोलरायझेशन फील्ड असं म्हटलं जातं. पुढं काय म्हटलं बघा, विच अपोजेस द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड ई बार, की जे काय करते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जे तुम्ही ई बार अप्लाय केलंय त्याला हे E0 बार जे आहे म्हणजे इंटरनली क्रिएट झालेले जे पोलरायझेशन फील्ड आहे ते काय करते, अपोज करते. आणि त्याचा परिणाम जो आहे तो म्हणजे काय दिसतो आपल्याला, त्या इलेक्ट्रिक डायपोलचा नेट डायपोल जो आहे, नेट इलेक्ट्रिक फील्ड जे आहे इलेक्ट्रिक डायपोलचं ते आपल्याला डिक्रीज झालेलं पाहायला मिळतं. ते किती असते, द नेट फील्ड ई डॅश बार इनसाइड द डायइलेक्ट्रिक, म्हणजे डायइलेक्ट्रिकच्या आतमध्ये असणारं नेट इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ह्या दोन्ही इलेक्ट्रिक फील्डची काय होते, सबट्रॅक्शन होते आणि त्याच्यामुळं आपल्याला नेट इलेक्ट्रिक फील्ड किती मिळतं, ई डॅश इज इक्वल टू ई मायनस E0. अर्थात हे फिगर सी मध्ये या ठिकाणी डिनोट केलेलं आहे आणि हे फक्त आपण ई डॅश बरोबर ई मायनस E0 हे जे आपण दाखवते ते फक्त त्याचं काय आहे, मॅग्निट्यूड आहे आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती आपल्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये असलेली या ठिकाणी डायग्रॅम फिगर सी मध्ये आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. ओके, दिस इज या पद्धतीनं काय होतं तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळं आपल्याला डायइलेक्ट्रिक जो आहे त्याचं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते रिड्यूस झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून काय म्हटलं पहा, रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ अ डायइलेक्ट्रिक, म्हणजे डायइलेक्ट्रिकचं पोलरायझेशन झालं की त्याचं जे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे नेट इलेक्ट्रिक फील्ड ते आपल्याला काय झालेलं पाहायला मिळतं, रिड्यूस झालेलं पाहायला मिळतं. ओके.